नमस्कार. पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. बांधकाम कामगार योजना नोंदणीच्या नावाखाली एजंट बांधकाम कामगारांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले होते. ही फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र इमारत व कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगार नोंदणीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. ते बदल काय आहेत आणि ते कसे काम करतील ते आपण या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती बघूयात. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. 15 तालुका कामगार सुविधा केंद्र. कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटपाचे कामकाज करण्यात येते. बांधकाम कामगार नोंदणीची प्रक्रिया फक्त ₹1 होत असते. तरीही ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली एजंट बांधकाम कामगारांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या फसवणूक प्रकरणाला आळा बसावा, हे फसवणूक प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन नोंदणीचे सर्व अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार होणार नाहीत. आता बांधकाम कामगारांची फसवणूक टळणार. प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे जिल्ह्यात 15 तालुका कामगार सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यामुळे कामगाराला तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात स्वतः जाऊन नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज सादर करावे लागणार आहेत. या सुविधेमुळे फसवणुकीच्या प्रकरणाला आळा बसणार, फसवणूक थांबवली जाणार आहे. आता बांधकाम कामगारांची फसवणूक टळणार. तालुका कामगार सुविधा केंद्र येथे कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तालुका कार्यालयात आवश्यक ती कागदपत्र सादर केल्यानंतर संबंधित कामगाराचे अंगठ्याचे ठसे व प्रत्यक्ष फोटो घेऊन तो कामगार पात्र ठरला की अपात्र हे त्याच ठिकाणी सांगितले जाणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.